नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ शालारच्या बाबत आहे। निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची नोंद करण्याकरता एक ॲप तयार झालेला आहे आणि तो ॲप आपणास लवकरच शेअर करण्यात येणार आहे आणि त्यामुळे त्या ॲप मध्ये जी माहिती घेण्यात येणार आहे ती माहिती शालारवरून घेण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर ही माहिती आपल्याला स्क्रॅप मध्ये सुद्धा उपयोगात पडणार आहे आणि म्हणून शालारवर मुख्याध्यापक यांचं नाव अपडेट करायचं आहे, मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करायचा आहे। मित्रांनो, विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं। तर चला मित्रांनो, सर्वात प्रथम आपण गुगल क्रोम ओपन करू। गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्च बार मध्ये शालार टाइप करायचं आहे, एंटर करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पहिली लिंक येईल, या लिंकवर क्लिक करायचं आहे। जर आपण पहिल्यांदा पीसी चा वापर करत असाल तर आपल्या समोर एक पॉपअप राईट साइडला ओपन होईल। या पॉपअप वर क्लिक करायचं आहे, ऑलवेज अलाउ वर क्लिक करायचं आहे, डन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या समोर शालारची स्क्रीन पाहायला मिळेल। पीसी वर मुख्याध्यापक यांचं नाव आणि मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा हे तर मी सांगणारच आहे। त्याचबरोबर मुख्याध्यापक यांना स्वतःचं काम स्वतः करता यावं यासाठी मोबाईल वर सुद्धा ही माहिती कशी अपडेट करायची ते सुद्धा मी सांगणार आहे। मित्रांनो, पुनश्च माझी एक विनंती आहे की आपण मुख्याध्यापक शिक्षक म्हणून अनेक वेगवेगळ्या पोर्टलवर काम करत असता। सरल पोर्टल आहे, स्टुडंट पोर्टल आहे, टीचर पोर्टल आहे, स्क्रॅप पोर्टल आहे, शालार्थ आहे, युडॅस प्लस स्टुडंट पोर्टल आहे, टीचर पोर्टल आहे, स्कूल पोर्टल आहे। वेगवेगळ्या पोर्टलवर आपण काम करत असता आणि त्यामुळे आपल्या सर्व पोर्टलचे आयडी आणि पासवर्ड प्रत्येक मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडे असले पाहिजेत। कारण मित्रांनो, आपण शिक्षित आहोत आणि अशा वेळेस जर कोणी आपल्याला आयडी आणि पासवर्ड मागत असेल आणि तो जर आपल्याकडे नसेल तर हे कुठेतरी योग्य वाटणार नाही आणि म्हणून प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि सर्वांनी स्वतःच्या आयडीचे पासवर्ड, मग कोणतेही आयडी असो, कोणतंही पोर्टल असो, ते आपल्याकडे ठेवावं, लिखित स्वरूपात ठेवावं। तर चला मित्रांनो, शाळेचं हे लॉग इन ओपन झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला शाळेचा आयडी आणि पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचं आहे। तर बघा मित्रांनो, मी इथे आयडी आणि पासवर्ड आणि कॅप्चा एंटर केलेला आहे। सबमिट वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर 3 मेनूज पाहायला मिळतील। यामध्ये आपल्याला शालाचा मेनू आहे, वर्कशीट मेनू आहे ज्यामध्ये आपण पगार वगैरे सर्व माहिती बघत असतो आणि त्याचबरोबर आपले रिपोर्ट्स पण आहेत। आज आपण फक्त मुख्याध्यापक यांचं नाव, त्यांची जॉइनिंग डेट आणि त्यांचा मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा एवढं शिकू। तर शाला 2.0 वर आपल्याला क्लिक करायचं आहे। परत एकदा शाला 2.0 येईल, यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो डाव्या साइडला काही मेनूज पाहायला मिळतील। यामध्ये रिपोर्ट मेनू आहे, ऍडमिन कॉर्नर आहे, मेडिकल बिल, पेंडिंग बिल। यामधलं ऍडमिन कॉर्नर यावर क्लिक केल्यानंतर प्रिन्सिपल, ऍक्टिंग प्रिन्सिपल हा टॅब ओपन होईल, यावर क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपल्या समोर हा एक नवीन पेज येईल। यामध्ये आपल्याला आता प्रिन्सिपल यांचं नाव आणि त्यांची जॉइनिंग डेट अपडेट करायची आहे। ऍड एंट्री वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे मुख्याध्यापक असतील किंवा प्रिन्सिपल असतील किंवा इन्चार्ज प्रिन्सिपल असतील त्यांचा शालात आयडी आपल्याला एंटर करावा लागेल। बहुतेकांना शालात आयडी सुद्धा पाठ नसावा, अशा केस मध्ये यासाठी शालात आयडी कसा शोधायचा ते पण आपणास मी सांगतो आहे। पेंडिंग बिल हा जो मेनू आहे डाव्या साइडला, यावर क्लिक करायचा आहे। पहिला जो मेनू आहे एम्प्लॉई वाइज अलाउन्सेस डिडक्शन, यावर क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक असतील त्या सर्व शिक्षकांचे शालात आयडी आपल्याला पाहायला मिळतील। हा शालात आयडी आपण सिलेक्ट करून कॉपी करा। परत एकदा ऍडमिन कॉर्नरला जा, इथे जाऊन प्रिन्सिपल, ऍक्टिंग प्रिन्सिपल वर क्लिक करा, ऍड एंट्री वर क्लिक करा, इथे कॉपी केलेला आयडी पेस्ट करा, सर्च वर क्लिक करा। त्या मुख्याध्यापकांची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपण जेव्हा खाली येऊ त्यावेळेस प्रिन्सिपल स्टेटस आहे, यामध्ये ते जर ओरिजिनल प्रिन्सिपल असतील तर प्रिन्सिपल निवडा आणि जर इन्चार्ज असतील तर ऍक्टिंग प्रिन्सिपल निवडा आणि ज्या दिवसापासून ते या ठिकाणी कार्यरत आहे ती डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे।
आणि इथे रिमार्क लिहायचा आहे, असं लिहून आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो ती इन्फॉर्मेशन सेव्ह होणार आहे. ऍक्टिंग प्रिन्सिपलची माहिती किंवा मुख्याध्यापक यांची माहिती सेव्ह करणार आहात. आता मित्रांनो आपल्याला मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे आणि मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला वर्कशीट वर जायचं आहे. वर्कशीट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला पेरोल वर जायचं आहे आणि पेरोल ला गेल्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफिस प्रोफाइल वर जायचं आहे आणि त्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफिस वर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापक आणि शाळा या बाबतची संपूर्ण माहिती आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर पण पाहता येईल आणि त्याचबरोबर ईमेल आयडी पण पाहता येईल. परंतु मित्रांनो ही सर्व माहिती डिसेबल आहे, याला डायरेक्ट अपडेट करता येत नाही. आणि जर मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर चेंज झालेला असेल आणि ईमेल आयडी जर आपल्याला बदलवायची असेल तर आपल्याला एडिट वर क्लिक करायचं आहे. एडिट वर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला नवीन मुख्याध्यापक यांचा किंवा जे मुख्याध्यापक कार्यरत आहेत त्या मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. ईमेल आयडी जर चेंज करायची असेल तर ईमेल आयडी चेंज करायची आहे आणि मग आपल्याला सेव्ह वर क्लिक करायचं आहे. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर ऑफिस डेटा अपडेटेड सक्सेसफुली ओके वर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण मुख्याध्यापक यांचं नाव, त्यांची जॉईनिंग डेट आणि त्यांचा मोबाईल नंबर चेंज करू शकतो. आता मित्रांनो जर आपल्याकडे पीसी नसेल तर ही माहिती आपण मोबाईल वर सुद्धा अपडेट करू शकता आणि स्वतःचं काम मित्रांनो स्वतः करायला शिका. तर चला मित्रांनो आता आपण मोबाईलच्या सहाय्याने शालार्थ वर मुख्याध्यापक यांचं नाव, मोबाईल नंबर आणि त्याचबरोबर त्यांची जॉईनिंग डेट कशी अपडेट करायची ते जाणून घेऊया. तर मित्रांनो आता मी मोबाईलच्या स्क्रीनवर आहे. सर्वात प्रथम आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. इथे आपल्याला सर्च मध्ये शालार्थ टाइप करायचं आहे, एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीची एक स्क्रीन येईल. या स्क्रीन मध्ये पहिली जी लिंक आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक पॉपअप येऊ शकतो. हा पॉपअप आपल्याला अलाउ करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो अशी एक स्क्रीन आपल्या समोर आलेली आहे. या ठिकाणी शाळेचा आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचं आहे. तर चला आपण लॉग इन करूया. लॉग इन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर केल्यानंतर आपल्याला सबमिट वर क्लिक करायचं आहे आणि सबमिट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो लॉग इन झालेला पेज पाहायला मिळेल आणि हा आपल्या शाळेचा शालार्थ लॉग इन आहे. आता या ठिकाणी ऍक्टिंग मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक यांची माहिती अपडेट करायची आहे आणि म्हणून सर्वात प्रथम राईट साइडला असलेल्या 3 डॉट्स वर जायचं आहे. इथे जाऊन आपल्याला डेस्कटॉप साइट वर क्लिक करायचं आहे म्हणजे अगदी कम्प्युटर स्क्रीन सारखा पेज पाहता येईल. या ठिकाणी शाला 2 जो आहे ऑप्शन या मेनू वर क्लिक करायचा आहे. परत एकदा शाला 2.0 वर क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर खूप सारे मेनूज आपल्याला पाहायला मिळतील. शाळेचे जे मुख्याध्यापक असतील त्या मुख्याध्यापक यांचा जर शालार्थ आयडी आपल्याला माहित नसेल तर पेंडिंग बिल वर क्लिक करायचं आहे. पहिला ऑप्शन आहे एम्प्लॉई वाईज अलाउन्सेस, यावर क्लिक करायचं आहे. सर्व शिक्षकांची माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी जे मुख्याध्यापक असतील त्या मुख्याध्यापक यांच्या शालार्थ आयडी वर क्लिक करायचा आहे आणि तो आयडी सिलेक्ट होईल. मग कॉपी वर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो वर जाऊन ऍडमिन कॉर्नर कडे जायचं आहे. इथे क्लिक करायचं आहे. प्रिन्सिपल, ऍक्टिंग प्रिन्सिपल यावर क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर ऍड एंट्री वर क्लिक करायचा आहे. जो आयडी आपण कॉपी केला तो इथे पेस्ट करायचा आहे. सर्च वर क्लिक करायचा आहे. आता मुख्याध्यापक यांची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी ते मुख्याध्यापक आहेत की इन्चार्ज आहेत ते सिलेक्ट करायचं आहे आणि ते या शाळेवर केव्हा जॉईन झाले ती डेट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी ते इन्चार्ज एचएम आहेत म्हणून इथे मी इन्चार्ज एचएम लिहिलेला आहे आणि मग आपल्याला सेव्ह वर क्लिक करायचं आहे आणि डू यू रिअली वॉन्ट टू सेव्ह द एंट्री असं लिहून येईल. मग ओके वर क्लिक करायचं आहे. एंट्री सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. पण आता बघा मित्रांनो मुख्याध्यापक यांची माहिती सेव्ह झालेली आहे. ही माहिती आपण अपडेट पण करू शकता, यामध्ये आपण बदल पण करू शकता. त्यानंतर मित्रांनो जर मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर आपल्याला अपडेट करायचा असेल तर परत एकदा आपल्याला मुख्य स्क्रीनवर यावं लागेल. मुख्य स्क्रीनवर आल्यानंतर वर्कशीट आहे. या वर्कशीट वर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेरोल वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन जो पहिला ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि मग जो ऑर्गनायझेशन ऑफिस आहे त्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर शाळेची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या माहितीमध्ये बदल करता येत नाही आणि म्हणून इथे एडिट वर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो संपूर्ण माहिती आपल्याला बदल करता येऊ शकते. जर मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर बदलला असेल तर इथे मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. ईमेल आयडी जर चेंज करायची असेल तर ईमेल आयडी आपल्याला नवीन एंटर करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह वर क्लिक करायचं आहे आणि बघा ऑफिस डेटा अपडेटेड सक्सेसफुली. अशा पद्धतीने मित्रांनो आपण शालार्थ वर स्वतः
कुणाचीही मदत न घेता स्वतःची माहिती आपण स्वतः अपडेट करू शकता। माझी विनंती आहे, आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि त्याचबरोबर स्वतःची कामं स्वतःच करावी। सर्व पासवर्ड आयडी आपल्या जवळ ठेवावी। मित्रांनो, कसा वाटला माझा हा व्हिडिओ? शालारचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला सबस्क्राइब करावं, मला प्रेरणा द्यावी, मला मोटिवेट करावं, तुम्ही पण स्वतः शिकावं। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।